श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध, सप्तम दशक, समास 5वा. द्वैत कल्पना निरसन. श्रीराम. केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले, आणि मायेचेही लागले अनुसंधान. श्रीराम. श्रोता म्हणतो की आपण जे केवळ ब्रह्म म्हणून सांगितलेत त्याचा अनुभवही आला, आणि त्याच वेळी मायेचेही अनुसंधान लागले. ब्रह्म अंतरी प्रकाशे, आणि माया ही प्रत्यक्ष दिसे. आता हे द्वैत निरसे कवणे परी हो. श्रीराम. अंतरंगात ब्रह्म प्रकाशत आहे, आणि बाहेर माया ही प्रत्यक्ष दिसत आहे. तरी आता द्वैत कसे निरसन होईल ते आपण सांगा. तरी आता सावधान एकाग्र करून या मन, माया ब्रह्म हे कवण जाणत आहे. श्रीराम. यावर वक्ता म्हणाला की आता मन अत्यंत एकाग्र करून माया कोठली, ब्रह्म कोणते हे नीट जाणून घे. सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प, ऐसी या द्वैताचा जल्प मनची करी. श्रीराम. मनच ब्रह्म सत्य आहे असा सत्य संकल्प करते, आणि त्याच्या स्वभावानुसार मिथ्या मायेचा विकल्प निर्माण करून ते मनच द्वैताची बडबड करू लागते. जाणे ब्रह्म जाणे माया, ते एक जाणावी तुर्या. सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षिणी. श्रीराम. जी ब्रह्मालाही जाणते व जी मायेलाही जाणते तिला सर्व जाणणारी, म्हणूनच सर्व साक्षिणी अशी तुर्यावस्था म्हणतात. ऐक तुर्येचे लक्षण, जेथे सर्व जाणपण, सर्वची नाही कवण जाणे लगा. श्रीराम. आता तुर्येचे लक्षण सांगतो ते ऐक. जी सर्व जाणते ती तुर्यावस्था होय, पण जेथे सर्वच नाही, म्हणजे जेथे सर्व हा केवळ आभासच आहे, तेथे त्याला कसे जाणावे. संकल्प विकल्पाची सृष्टी, झाली मनाची पोटी. ते मनची मिथ्या सेवटी साक्षी कवणू. श्रीराम. ज्या मनाच्या योगे संकल्प विकल्प उठतात ते मनच मुळात मिथ्या आहे, तर मग वृत्ती कुठल्या आणि साक्षी तरी कोण. साक्षत्व चैतन्यत्व सत्ता, हे गुण ब्रह्माची या माथा. आरोपले जाण वृथा माया गुणे. श्रीराम. मायेच्या योगे म्हणजे अज्ञानामुळे ब्रह्मावर साक्षीत्व चैतन्यत्व सत्ता इत्यादी गुणांचा आरोप उगीचच केला जातो. घटमठाचे निगुणे, त्रिविधा आकाश बोलणे, मायेचे निखरेपणे गुण ब्रह्मी. श्रीराम. घट आणि मठ यांना केवळ व्यावहारिक सत्ता असते, पण त्यांच्या गुणांमुळे आकाश जे निर्गुण निराकार आहे त्याची त्रिविध रूपे घटाकाश, मठाकाश व महदाकाश वर्णिली जातात. त्याप्रमाणेच मायेच्या खरेपणामुळे परब्रह्मावर या गुणांचा वृथा आरोप केला जातो. जव खरेपण मायेसी, तवची साक्षत्व ब्रह्मासी. माये अविद्येचे निरासी, द्वैत कैचे. श्रीराम. जोपर्यंत माया खरी वाटते तोपर्यंतच ब्रह्मास साक्षीत्व बहाल केले जाते. ज्यावेळी अविद्येचा मायेचा निराश होतो तेव्हा द्वैत कसे राहणार. म्हणून सर्व साक्षी मन, तेची झालिया उन्मन. मग तुर्या रूप ज्ञान ते मावळून गेले. श्रीराम. म्हणून सर्व साक्षी असणारे मन हे ज्यावेळी उन्मन होते तेव्हा तुर्यारूपी ज्ञानही मावळून जाते. जयास द्वैत भासले, ते मन उन्मन झाले. द्वैताचे तुटले अनुसंधान. श्रीराम. ज्याला द्वैत भासत होते ते मनच उन्मन झाले की द्वैताचे अनुसंधानच तुटून जाते. येवम द्वैत आणि अद्वैत, होये वृत्तीचा संकेत. वृत्ती झाली या निवृत्त, द्वैत कैचे. श्रीराम. याप्रमाणे द्वैत आणि अद्वैत हे दोन्ही वृत्तीचेच संकेत असतात. वृत्तीच निवृत्त झाली की द्वैत कसे राहणार. वृत्ती रहित जे ज्ञान, तेची पूर्ण समाधान. जेथे तुटे अनुसंधान, माया ब्रह्मीचे. श्रीराम. वृत्ती रहित जे ज्ञान म्हणजेच आत्मानुभव, तेच पूर्ण समाधान होय. तेथे माया ब्रह्माचे अनुसंधान पूर्णपणे नष्ट होते. माया ब्रह्म ऐसा हेत, मने कल्पिला संकेत.
ब्रह्मकल्पने रहित जाणती ज्ञानी श्रीराम. साधक ज्यावेळी सारासार विचार करू लागतो तेव्हा माया मिथ्या ब्रह्म सत्य असा संकेत मनाने कल्पिलेला असतो. पण ज्ञानी लोक ब्रह्म हे कल्पनेरहित आहे हे जाणतात. जे मनबुद्धी अगोचर जे कल्पनेहून पर ते अनुभविता साचार द्वैत कैचे श्रीराम. जे मन बुद्धी इंद्रिये यांनी जाणता येत नसल्याने कल्पनेच्याही पलीकडले असते त्याचा खरोखर जेव्हा ऐक्यरूपाने अनुभवता येतो तेव्हा द्वैत कसे उरणार. द्वैत पाहता ब्रह्म नसे ब्रह्म पाहता द्वैत नासे द्वैता द्वैत भासे कल्पनेसी श्रीराम. जोपर्यंत द्वैत असते तोपर्यंत ब्रह्मानुभव नसतो. तो येतो तेव्हा द्वैत राहत नाही. द्वैत अद्वैत हे केवळ मनाच्या कल्पनेने भासते. कल्पना माया निवारी कल्पना ब्रह्म थावरी संशय धरी आणि वारी तेही कल्पना श्रीराम. कल्पना जर योग्य दिशेने केली गेली तर ती मायेचे निवारण करते व ब्रह्माची प्रतिष्ठापना करते. कल्पनाच संशय निर्माण करते आणि त्याचे निवारणही करते. कल्पना करी बंधन कल्पना दे समाधान ब्रह्मी लावी अनुसंधान तेही कल्पना श्रीराम. कल्पनाच बंधन निर्माण करते कल्पनाच समाधान मिळवून देते. कल्पनेच्या योगे ब्रह्माचे अनुसंधान लागते. कल्पना द्वैताची माता कल्पना ज्ञेप्ती तत्वता बद्धता आणि मुक्तता कल्पना गुणे श्रीराम. द्वैताची माता कल्पनाच आहे. खरे पाहिले तर ज्ञान हेही कल्पनारूपच आहे. माणूस मी बद्ध आहे अथवा मी मुक्त आहे हे कल्पनेच्या योगेच म्हणत असतो. कल्पना अंतरी सबळ नसते दावी ब्रह्मगोळ क्षणा एका ते निर्मळ स्वरूप कल्पी श्रीराम. आपल्या अंतरातील कल्पना अशुद्ध असेल तर ब्रह्म म्हणून गोलाकार तेजस्वी काहीतरी दृश्याचा भास निर्माण करते. तीच कल्पना निर्मळ झाली तर स्वस्वरूपाची कल्पना करू लागते. क्षणा एका धोका वाहे क्षणा एका स्थिर राहे क्षणा एका पाहे विस्मित होऊनी श्रीराम. कल्पना ही अशी विलक्षण आहे की तिचे रूप क्षणोक्षणी पालटत असते. कधी ती माणसाला चिंतातूर करते तर कधी एकदम शांतीचा अनुभव आणून देते तर कधी आश्चर्यचकित करते. क्षणा एका ते उमजे क्षणा एका ते निर्बुजे नाना विकार करिजे ते कल्पना जाणावी श्रीराम. कधी कल्पनेच्या योगे आत्मस्वरूपाचा उमज पडतो तर क्षणात गोंधळ उडून काहीच समजेनासे होते. या प्रकारे नाना विकार जिच्या योगे उत्पन्न होतात ती कल्पना हे जाणून घ्यावे. कल्पना जन्माचे मूळ कल्पना भक्तीचे फळ कल्पना तेची केवळ मोक्षदाती श्रीराम. कल्पना हीच जन्माचे मूळ कारण ठरते. कल्पना भगवंताकडे वळवली गेली की भक्ती प्राप्त होऊन मुक्तीच कारण ठरते. अशा प्रकारे कल्पनाच मोक्ष देणारीही आहे. असो ऐसी हे कल्पना साधने दे समाधाना येरवी हे पतना मूळच की श्रीराम. असो या प्रकारे या कल्पनेचा उपयोग जर ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणून केला तर तिच्या योगे शाश्वत समाधानही लाभू शकते. पण तसे जर केले नाही तर तीच जीवाच्या अधःपतनाचे मूळ ठरते. म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाच केवळ इचे केलिया निर्मूळ ब्रह्मप्राप्ती श्रीराम. म्हणून सर्वांचे मूळ कारण केवळ कल्पनाच आहे. या कल्पनेला समूळ नष्ट केले म्हणजेच परब्रह्म प्राप्ती होते. श्रवण आणि मनन निज ध्यासे समाधान मिथ्या कल्पनेचे भान उडून जाये श्रीराम. यासाठी निरंतर श्रवण मनन निधिध्यासन करावे लागते म्हणजे मिथ्या कल्पनेचे भान उडून जाते. शुद्ध ब्रह्माचा निश्चयो करी कल्पनेचा जयो निश्चितार्थे संशयो तुटो न गेला श्रीराम. स्वस्वरूपानुभवाने शुद्ध ब्रह्मस्वरूपासंबंधी दृढ निश्चय झाला की कल्पनेवर जय मिळवता येतो आणि या निश्चयामुळे संशयही नष्ट होतो.
मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साचा पुढे, जैसे सूर्याचे निउजेडे नासे तम श्रीराम. सूर्योदय झाल्यावर त्याच्या प्रकाशामुळे अंधार जसा नाहीसा होतो, त्याप्रमाणे सत्य अशा परब्रह्म वस्तूपुढे मिथ्या असलेले कल्पनेचे कोडे कसे शिल्लक राहणार. तैसे ज्ञानाचे निप्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे, मग हे तुटे अपैसे द्वैतानुसंधान श्रीराम. तसे ज्ञानाच्या प्रकाशाने मिथ्या कल्पना नाश पावली की आपोआपच द्वैताचे अनुसंधान तुटून जाते, नष्ट होते. कल्पनेने कल्पना उडे, जैसा मृगे मृग सापडे, का शरे शर आतुडे आकाश मार्गी श्रीराम. जसे जनावराच्या योगे जनावरास पकडता येते, अथवा आकाश मार्गाने जाणाऱ्या एका बाणास दुसऱ्या बाणानेच नष्ट केले जाते, तसे कल्पनेच्या योगानेच कल्पनेचा नाश करता येतो. शुद्ध कल्पनेचे बळ जालिया नासे सबळ, हे वचन प्रांजळ सावधायिका श्रीराम. शुद्ध कल्पनेचे बळ वाढले की शबल कल्पना नाश पावते. ह्या वचनाचा जो अभिप्राय आहे तो सावध चित्त करून ऐका. शुद्ध कल्पनेची खूण स्वये कल्पिजे निर्गुण, सत्स्वरूपी विस्मरण पडो चिनेदी श्रीराम. स्वतः निर्गुण ब्रह्माचे अनुसंधान करणे, सत्स्वरूपाचे जराही विस्मरण न होऊ देणे, ही शुद्ध कल्पनेची खूण आहे. सदा स्वरूपानुसंधान करी द्वैताचे निरशन, अद्वय निश्चयाचे ज्ञान तेची शुद्ध कल्पना श्रीराम. द्वैताचे निरसन करून सदोदित स्वस्वरूपानुसंधानाने परब्रह्माच्या अद्वय स्वरूपासंबंधी दृढ निश्चय करणे, हीच शुद्ध कल्पना जाणावी. अद्वैत कल्पिते शुद्ध, द्वैत कल्पिते अशुद्ध, अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी श्रीराम. अद्वैताची कल्पना ही शुद्ध कल्पना होय, जी द्वैत कल्पिते ती अशुद्ध कल्पना जाणावी. या अशुद्ध कल्पनेलाच शबल म्हटले जाते. शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चितार्थ आणि सबळ व्यर्थ द्वैतकल्पी श्रीराम. अद्वैता संबंधी निश्चितार्थ हेच शुद्ध कल्पनेचे स्वरूप लक्षण आहे. उगीच द्वैताची कल्पना करते तिला अशुद्ध कल्पना म्हणतात. अद्वैत कल्पना प्रकाशे तेची क्षणी द्वैत नासे, द्वैता सरीसी निरसे सबळ कल्पना श्रीराम. अद्वैत कल्पना जेव्हा प्रकाशते त्याच क्षणी द्वैत नाहीसे होते आणि त्याच क्षणी शबल कल्पनाही नष्ट होते. कल्पनेने कल्पना सरे ऐसी जाणावी चतुरे, सबळ गेलिया नंतरे शुद्ध उरली श्रीराम. याप्रमाणे अद्वैत कल्पनेने द्वैत कल्पना आपोआप नष्ट होते, हे चतुर लोकांनी जाणून घ्यावे. शबल कल्पना नष्ट झाली की केवळ शुद्ध कल्पनाच उरते. शुद्ध कल्पनेचे रूप तेची जे कल्पी स्वरूप, स्वरूप कल्पिता तद्रूप होये आपण श्रीराम. स्वस्वरूपाचे निरंतर अनुसंधान हेच शुद्ध कल्पनेचे रूप आहे. याप्रमाणे स्वस्वरूपास कल्पिता कल्पिता ती स्वतः तद्रूप होऊन जाते. कल्पनेसी मिथ्यत्व आले, सहजची तद्रूप झाले, आत्मनिश्चये नासिले कल्पनेसी श्रीराम. याप्रमाणे सहज ज्यावेळी तद्रूपता प्राप्त होते तेव्हा शुद्ध कल्पनाही नाहीशीच होते, म्हणजे तिला मिथ्यत्व प्राप्त होते. आत्मानुभवाने कल्पना समूळ नष्ट होते. जेची क्षणी निश्चये चळे, तेची क्षणी द्वैत उफाळे, जैसा अस्तमानी प्रबळे अंधकार श्रीराम. ज्या क्षणी तो निश्चय डळमळू लागतो त्या क्षणी द्वैत उफाळून येते, ज्याप्रमाणे सूर्यास्तकाळी अंधकार प्रबळ होऊ लागतो. तैसे ज्ञान होता मळीण, अज्ञान प्रबळे जाण, या कारणे श्रवण अखंड असावे श्रीराम. त्याप्रमाणे ज्ञान मलिन झाले की अज्ञानाचा जोर वाढू लागतो. असे होऊ नये याकरिता अध्यात्माचे श्रवण अखंड करीत असावे. आता असो हे बोलणे झाले, आशंका फेडू एका बोले, जयास द्वैत भासले ते तू नव्हेसी सर्वथा श्रीराम. असो आता हे बोलणे राहू दे,
तुझी शंका एका वचनानेच नष्ट करतो. ज्याला द्वैत भासते ते मन हे तुझे स्वरूप नव्हे हे लक्षात ठेवावे. मागील आशंका फिटली, इतुके नहे कथा संपली. पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रुती श्रीराम. याप्रमाणे मागील शंका फिटली म्हणून ही कथा येथेच संपली आहे. आता पुढील निरूपण ऐकण्यासाठी श्रोत्यांनी वृत्ती सावध करावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे द्वैत कल्पना निरसनाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.